तर आपला न्यू चॅप्टर आहे इलेक्ट्रिक चार्जेस अँड फील्ड्स. आता सर्वप्रथम आपण बोलू इलेक्ट्रोस्टॅटिकबद्दल. आता हे जे इलेक्ट्रोस्टॅटिक्स आहेत तर इलेक्ट्रोस्टॅटिक अर्थातच यामध्ये आपल्याला काय करायचं आहे की जे स्टॅटिक चार्जेस आहेत, बरोबर, नॉट फ्लोईंग चार्जेस असेल त्याला काय म्हणतो आपण, करंट म्हणतो. तर आपल्याला कोणते चार्जेस घ्यायचे आहे, स्टॅटिक चार्जेस. आणि या स्टॅटिक चार्जेसमुळे अराईज होणाऱ्या ज्या 3 गोष्टी आहेत. ओके, सो पहिला आहे स्टडी ऑफ फोर्सेस, जे स्टॅटिक चार्जेस आहे त्यांच्यामुळे निर्माण होणाऱ्या फोर्सेसचा आपल्याला स्टडी करायचा आहे. त्यानंतर स्टडी ऑफ फील्ड है ना, स्टॅटिक चार्जमुळे जी फील्ड तयार होते. आणि तिसरा आहे पोटेन्शियल, स्टॅटिक चार्जमुळे जो पोटेन्शियल जनरेट होतो, या सर्वांचा आपल्याला काय करायचं आहे, स्टडी करायचा आहे. हे जे फोर्सेस, फील्ड अँड पोटेन्शियल अराईज होतात स्टॅटिक चार्जेसमुळे, त्याचा अभ्यास आपल्याला इलेक्ट्रोस्टॅटिकमध्ये करायचा आहे. आता काय होतं की जर आपण हिस्ट्रीमध्ये गेलो तर एक ॲम्बर नावाचा सबस्टन्स, पदार्थ म्हणू आपण, मटेरियल, तर याला रब केलं गेलं. बघा, म्हणजे रब केलं गेलं. तर रब करताना कशाचा वापर केला गेला, ऊल म्हणा किंवा सिल्क म्हणा, है ना. तर या ॲम्बरला काय केलं, रब करण्यात आलं ऊल किंवा सिल्क क्लॉथवर. मग आता हे केल्यानंतर हे जे ॲम्बर आहे, या ॲम्बरमध्ये एक प्रॉपर्टी आली की तो काय करू लागला की जे हलक्या वस्तू असतात, म्हणजे लाईट ऑब्जेक्ट्स, तर या लाईट ऑब्जेक्ट्सला तो काय करू लागला, या ठिकाणी अट्रॅक्ट करू लागला होता, बरोबर. आणि ही जी कन्सेप्ट आहे, तर ही कन्सेप्ट मांडणारे जे सायंटिस्ट आहे ना, तर त्या सायंटिस्टचं नाव आहे पहा, थेल्स ऑफ मिलेटस. आता यामध्ये जर आपण पुढे आपल्याला पाहायचं असेल की जी इलेक्ट्रिसिटी ही जी टर्म आहे, ओके, सो इलेक्ट्रिसिटी, तर ही टर्म एक ग्रीक नावापासून तयार झालेली पहा. तर ग्रीक नाव काय आहे माहिती आहे का, इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉनची स्पेलिंग कशी होती ग्रीकमध्ये, इलेक्ट्रॉन. तर इलेक्ट्रॉनचा अर्थच काय आहे, ॲम्बर. कारण आपण पाहिलं होतं की ॲम्बर ऊल किंवा सिल्कवर रब केल्यानंतर त्यानं लाईट ऑब्जेक्टला काय केलं, अट्रॅक्ट केलं, आणि त्यावरून इलेक्ट्रिसिटी ही टर्म अस्तित्वात आली. आता NCERTमध्ये तुम्हाला या ठिकाणी काही डायग्राम्स दिलेले आहेत, ओके. आणि त्यामध्ये फक्त आपल्याला एक गोष्ट या ठिकाणी कॅल्क्युलेट म्हणजे समजून घ्यायची आहे की ॲक्च्युअल यामध्ये चार्जेसचं ट्रान्सफॉर्मेशन कसं होतं, ओके. आता यामध्ये काही वेगवेगळे एक्सपेरिमेंट आहेत, ते आपण लर्न करू. आता पहिला एक्सपेरिमेंट जो होता, तर जे ग्लास रॉड्स आहेत, तर त्यांना जर आपण रब केलं, ओके, ऊल म्हणा किंवा सिल्क म्हणा, ओके, तर ॲक्च्युअल पहा की ग्लास रॉड जे आहे ऊल किंवा सिल्कवर आपण जेव्हा रब केला, तर अशा वेळेस त्यांनी एकमेकाला काय केलं, या ठिकाणी रिपल केलं, ओके. त्यानंतर तर इथं एक लक्षात घ्या की आपण 2 ग्लास रॉड घेतले, ओके. हा पहिलावाला आणि हा दुसरावाला, बरोबर आहे का. तर या दोघांमध्ये
काय आलं बरं, रिपल्शन आलं, बरोबर. त्यानंतर पहिल्यांदा आपण ऊल घेतला आणि दुसऱ्यांदा पण ऊल घेतला, तर या दोघांमध्ये सुद्धा काय आलं, रिपल्शन आलं, बरोबर. तर आता म्हणजे याचा अर्थ काय झाला की जेव्हाही आपण दोन्ही वेळेस ग्लास रॉडचा वापर केला होता तेव्हाही काय आलं, या ठिकाणी रिपल्शन आलं. दोन्ही वेळेस ऊल म्हणा किंवा दोन्ही वेळेस आपण सिल्कचा वापर केला तर दोन्ही सिल्कने एकमेकांना सुद्धा काय केलं, या ठिकाणी रिपल केलं, बरोबर आहे. परंतु जर आपण एका वेळेस ग्लासचा रॉड वापरला आणि दुसरीकडे जर सिल्क वापरलं तर अशा वेळेस त्यांच्यामध्ये काय आलं, या ठिकाणी अट्रॅक्शन आलं, बरोबर. याने एकमेकांना अट्रॅक्ट केलं, बरोबर. मग आता ओव्हरऑल याच्यामध्ये काय होतं की यामध्ये आता बरेचसे एक्सपेरिमेंट आहे, आपल्याला ते लर्न करायचे नाही आहे. परंतु तुमच्या लक्षात आलं असेल की एक वस्तू जेव्हा दुसऱ्यावर रब केल्या जाते तर अशा वेळेस चार्जेस हे ट्रान्सफर होत असतात, बरोबर. आता हे चार्जेस ट्रान्सफर झाल्यामुळं एक जणावर पॉझिटिव्ह आणि दुसऱ्यावर काय येतो, निगेटिव्ह चार्ज येतो. आता पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह यांच्यामध्ये काय असणार, रिपल्शन. लाईक चार्जेसमध्ये रिपल्शन आणि अनलाईक चार्जेसमध्ये काय असतं, अट्रॅक्शन असतं, बरोबर. आणि यावरून फायनली सायंटिस्टनी वैज्ञानिक विश्वाला लक्षात आलं की जे इलेक्ट्रिक चार्ज आहे तर इलेक्ट्रिक चार्जचे किती टाईप असू शकतात किंवा किती एंटिटी असू शकतात. तर या ठिकाणी फक्त 2 टाईपचे एंटिटी असतील. एक चार्ज कोणता असेल, पॉझिटिव्ह, आणि दुसरा चार्ज कोणता असेल, निगेटिव्ह, बरोबर. तशा पद्धतीचे 2 चार्जेस असतील. आता जेव्हा आपण इथे वस्तू रब केल्या है ना, ऊल किंवा सिल्कवर ग्लास रॉड रब केला किंवा इथे वरच्या याच्यावर पण आपण ॲम्बरला रब केला होता, तर त्या प्रत्येक बॉडीवर चार्ज तयार झाला होता, बरोबर आहे का. मग आता यामध्ये लक्षात ठेवायचं आहे की जेव्हाही आपण एखादी बॉडी आहे तर त्यातला जेव्हा आपण रब करतो ना तर आफ्टर रब त्या बॉडीवर चार्ज क्रिएट होणे याचा अर्थ ती बॉडी जी आहे ती काय झाली, इलेक्ट्रिफाईड झाली. काय झाली बॉडी, ती इलेक्ट्रिफाईड झाली. आता इलेक्ट्रिफाईड होण्यामागचं जर आपण रिझन पाहिलं तर ते रिझन काय आहे की त्यांनी काय ॲक्वायर केले, इलेक्ट्रिक चार्जेस, बरोबर. इलेक्ट्रिक चार्जेस ॲक्वायर केल्या गेले ऑन रबिंग, म्हणजे त्यांना रब केल्यामुळं त्या ठिकाणी काय झालं की त्यांच्यावर एक विशिष्ट प्रकारचा काय चार्ज आलेला आहे. आता यामध्ये आपण हे पण पाहिलं की लाईक चार्जेस जे आहेत, ओके. आता पुढे NCERTनं तुम्हाला दिलेलं आहे की हे जे रॉड आहे ना तर रॉडवर ॲक्च्युअल जे चार्ज येतो ते कोणता येतो, पॉझिटिव्ह येतो, आणि सिल्कवर कोणता येतो, निगेटिव्ह चार्ज येतो. मग आता रॉडवर पॉझिटिव्ह चार्ज होता आणि अनदर रॉडवरसुद्धा पॉझिटिव्ह चार्ज असेल तर अशा वेळेस काय झालं होतं, रिपल्शन. ऊल आणि सिल्क या दोन्हीवर निगेटिव्ह चार्ज आहे, इकडे पण निगेटिव्ह चार्ज आहे, म्हणून यांच्यामध्ये काय आलं होतं, रिपल्शन, बरोबर. आता वाटल्यास हा पॉईंट मी तर कट करतो. त्यानंतर इथे जर ग्लास रॉड पाहिला आपण तर त्याच्यावर पॉझिटिव्ह आणि ऊल सिल्कवर निगेटिव्ह. इथे सुद्धा ॲम्बरवर पॉझिटिव्ह आणि ऊल सिल्कवर निगेटिव्ह. आणि दॅट्स वाय त्या ठिकाणी त्या बॉडीवर आयदर एकतर पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह चार्ज आला म्हणजे ती बॉडी काय झाली, इलेक्ट्रिफाईड झाली. आणि इलेक्ट्रिफाईड होण्यामागचं कारण काय आहे की रब केल्यानंतर प्रत्येक बॉडीनं काय ॲक्वायर केले, इलेक्ट्रिक चार्जेस काय केले, ॲक्वायर केले. मग आता हे जे चार्जेसचं ट्रान्सफॉर्मेशन झालं, ओके. तर हे चार्जेसचं ट्रान्सफॉर्मेशन होण्यामागचं कारण जर पाहिलं आपण तर जे रॉड आहे तर रॉड जेव्हा आपण रब करतो सिल्कवर तर रॉडमधले जो निगेटिव्ह चार्ज आहे तो कुठे ट्रान्सफर होतो, सिल्कवर ट्रान्सफर होतो, बरोबर. आणि ओव्हरऑल जर पाहिलं आपण तर आता
दोन काइंडचे चार्जेस या ठिकाणी आपल्याला डिफरन्शिएट करणारी एक प्रॉपर्टी विचारात घ्यायची आहे आणि त्या प्रॉपर्टीला म्हणायचं पोलॅरिटी ऑफ चार्जेस. मग पोलॅरिटी ऑफ चार्जेस काय बरं, की आपण काय केलं, दोन काइंडचे चार्जेसला डिफरन्शिएट केलं. एक चार्ज कोणता होता, पॉझिटिव्ह चार्ज, बरोबर, आणि दुसरा चार्ज कोणता होता, निगेटिव्ह चार्ज. तर या दोघांना डिफरन्शिएट करणारी जी प्रॉपर्टी आहे त्या प्रॉपर्टीला म्हणायचं पोलॅरिटी ऑफ चार्जेस. आता मग हे जे नाव आलेले आहेत पॉझिटिव्ह चार्ज, निगेटिव्ह चार्ज, हे कोणत्या वैज्ञानिकाने दिलेले नाव आहेत, तर त्या वैज्ञानिकाचं नाव आहे बेंजामिन फ्रँकलिन. ओके, सो बेंजामिन फ्रँकलिन नावाचे शास्त्रज्ञ आहेत की ज्यांनी हे डिस्कवर केलेलं आहे की चार्जेस जे आहेत तर त्यांनी दोन नाव दिले, एक पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. ओके, आता यामध्ये आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जेव्हा आपण एक सिंगल पॉझिटिव्ह चार्ज ओके आणि एक निगेटिव्ह चार्ज या दोघांचं जेव्हा ॲडिशन करतो तर हे ॲडिशन किंवा यांचं समेशन हे काय असणार या ठिकाणी 0. म्हणजे जितका पॉझिटिव्ह तितका निगेटिव्ह चार्ज असेल तर बॉडी काय होते, न्यूट्रल होते, आणि न्यूट्रलवर चार्ज किती असतो, 0 असतो. आणि हे जे मी तुम्हाला वरती सांगितलं की आपण काय केलं, रॉड किंवा जे ग्लास रॉड होता, ॲम्बर, यांच्यावर पॉझिटिव्ह आणि सिल्क वूलवर निगेटिव्ह, हे बाय द कन्व्हेन्शन आहे. हे आपण बाय द कन्व्हेन्शन हे चार्जेस या ठिकाणी विचारात घेतलेले आहे. आता मी तुम्हाला हे पण सांगितलं की एखादा ऑब्जेक्टवर जर चार्ज असेल तरच तो ऑब्जेक्ट काय आहे, इलेक्ट्रिफाईड आहे. जर चार्ज नसेल, काय शब्द वापरला मी, जर नो चार्ज ऑन द बॉडी, नो चार्ज ऑन बॉडी, बॉडीवर कोणताही चार्ज नसेल तर अशा वेळेस त्या बॉडीला न्यूट्रल बॉडी म्हणायचं, आणि जर चार्ज प्रेझेंट असेल तर त्याला आपण इलेक्ट्रिफाईड म्हणायचं. यानंतर NCERTमध्ये तुम्हाला काही पॉईंट्स दिलेले आहेत. त्यामध्ये इलेक्ट्रिसिटी आणि मॅग्नेटिझम यांचं युनिफिकेशन काही वैज्ञानिकांना काय केलं आहे, स्टडी केलेलं आहे. यामध्ये पहिले जे सायंटिस्ट आहेत तर त्यांचं नाव आहे ओस्टर्ड. ओके, सो हे जे ओस्टर्ड आहेत त्यांनी काय फाइंड केलं की जेव्हाही आपण कॉम्पॉस निडलमधून करंट पास करू तर त्या कॉम्पॉस निडलचं काय होतं, डिफ्लेक्शन होतं. ओके, सो जी कॉम्पॉस निडल आहे तर याच्यामधून जर आपण काय पास केला, इलेक्ट्रिक करंट जर पास केला तर इलेक्ट्रिक करंट पास केल्यावर कॉम्पॉस निडलचं काय घडतं, त्या ठिकाणी डिफ्लेक्शन घडतं. आणि ह्या डिफ्लेक्शनच्या मागचं जे कारण आहे तर ते काय आहे, जे करंट आहे हे मॅग्नेटिक फील्डसुद्धा काय करतो, प्रोड्यूस करतो. पुढे आपण बघणारच आहोत. ठीक आहे, सो कॉम्पॉस निडलचा एक्सपेरिमेंट कोणी ऑब्झर्व केला होता, ओस्टर्ड. पुढचे सायंटिस्ट आहे एम्पियर आणि फॅरेडे. आता हे जे सायंटिस्ट आहे तर यांनी काय केलं की ह्या ऑब्झर्वेशनला सपोर्ट केला, आणि त्यांचं म्हणणं होतं की जे इलेक्ट्रिक चार्जेस आहेत, ओके, सो जे इलेक्ट्रिक चार्जेस आहे तर इलेक्ट्रिक चार्जेस जर मोशनमध्ये असतील, इलेक्ट्रिक चार्जेस जर मोशनमध्ये असतील तर अशा वेळेस ते काय तयार करतात, मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करतात. काय प्रोड्यूस करतात, मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करतात. आणि आणखीन एक शोध त्यांनी लावला की जर मॅग्नेट मूव्हिंग असेल, हे आपण 10वीला पण पाहिलेलं आहे की मॅग्नेट मूव्हिंग जो आहे तर याच्यामध्ये सुद्धा क्षमता असते की तो काय जनरेट करतो, हा जनरेट करतो इलेक्ट्रिसिटी.
म्हणून आपण 10वीला नियम पाहिला होता की 2 कंडिशनमध्ये मॅग्नेटिक फील्ड तयार होते. तर म्हणजे इलेक्ट्रिक चार्जेस जर मोशनमध्ये असेल तर मॅग्नेटिक फील्ड जनरेट होते, आणि मॅग्नेट जर मुव्हिंग असेल तर अशा वेळेससुद्धा करंट इंड्यूस होतो. बरोबर आहे का? तर करंट इंड्यूस होणे यालाच काय म्हणायचं? इलेक्ट्रिसिटी जनरेट होणे. ओके, तर असे प्रिन्सिपल ॲम्पियर आणि फॅराडे यांनी लावले आहेत. त्यानंतरचे जे सायंटिस्ट आहे त्यांचं नाव आहे लॉरेन्स आणि मॅक्सवेल. सो अगोदर मॅक्सवेल लिहू आपण. सो मॅक्सवेल्स आणि लॉरेन्स. तर हे जे सायंटिस्ट आहे तर यांनी काय केलं की हे जे इलेक्ट्रिसिटी अँड मॅग्नेटिझम आहे तर हे इंटरडिपेंडन्स आहे हे शोध लावलं आहे त्यांनी. आणि सो त्यांनी काय शोध लावला की इलेक्ट्रिसिटी आणि जे मॅग्नेटिझम आहे तर या शब्द का वापरला? इंटरडिपेंडन्स. आता इंटरडिपेंडन्स म्हणजे एकमेकावर अवलंबून असणारे आहेत किंवा एकमेकांना ते प्रोड्यूस करू शकतात, आणि याच फील्डला आपण काय म्हणतो? इलेक्ट्रोमॅग्नेटिझम. ओके, आता एक लक्षात ठेवायचं की इलेक्ट्रोमॅग्नेटिझम आपल्या सराउंडिंगमध्ये भरपूर प्रमाणात आहे की ज्याला आपण ऑब्झर्व करू शकतो. आता यामध्ये जर पाहिलं आपण तर आपल्या सराउंडिंगमध्ये जे फ्रिक्शन आहे, घर्षण बल आहे, बरोबर. त्यानंतर जे ॲटम्स आहे तर ॲटम्समध्ये तुम्हाला माहीत आहे की कोणताही मॅटर जो आहे तर यामध्ये सर्व ॲटम्स एका ठिकाणी बांधून ठेवलेले असतात. मग यांना बांधून ठेवणारा जो केमिकल फोर्स आहे तर या केमिकल फोर्सला आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स म्हणतो, आहे की नाही? तर हा केमिकल फोर्स हे सुद्धा इलेक्ट्रोमॅग्नेटिझमच आहे. आणि त्यानंतर काही फोर्सेस जे आहेत ना तर हे आपल्या सेलमध्ये सुद्धा असतात पहा. ओके, सो जे फोर्सेस ॲक्च्युअल डिस्क्राईब करतात की म्हणजे आपले जे सेल्स आहेत, सेल्स इन लिव्हिंग, तर सजीवांमध्ये जेवढ्या काही सेल्स आहेत तर तिथंसुद्धा डिस्क्राईब करणारे जे फोर्स आहे त्याच्या मागचं सुद्धा रिझन काय आहे? इलेक्ट्रोमॅग्नेटिझमच आहे. सो या सर्वांचं ओरिजिन हे इलेक्ट्रोमॅग्नेटिझम आहे. आणि ओव्हरऑल म्हणून हा जो इलेक्ट्रोमॅग्नेटिझम आहे तर निसर्गामध्ये सर्व ठिकाणी अवेलेबल असल्यामुळं याला आपण काय म्हणू शकतो? फंडामेंटल फोर्स ऑफ नेचर. सो इट इज अ फंडामेंटल फोर्स ऑफ नेचर, की निसर्गामधला एक फंडामेंटल फोर्स आपण त्याला कन्सिडर करू शकतो. आता कोणत्याही बॉडीवरचं चार्ज डिटेक्ट करण्यासाठी जे आपण एक सिंपल ॲपरेटस वापरतो त्याला म्हणायचं इलेक्ट्रोस्कोप. सो इलेक्ट्रोस्कोपचं जे फंक्शन आहे ते काय आहे? डिटेक्ट चार्ज, है ना? एखाद्या बॉडीमध्ये चार्ज आहे का नाही हे डिटेक्ट करण्यासाठी आपण इलेक्ट्रोस्कोपचा वापर करत असतो. आता यामध्ये जर पाहिलं आपण तर एक उभी तुम्हाला ब्ल्यू रंगाची एक मेटल रॉड दिसेल, आहे मेटल रॉड, बरोबर. त्यानंतर या पॉईंटला जर पाहिलं तुम्ही तर काय बरं तिथं 2 गोल्ड लीव्ज आहेत. ओके, सो 2 थिन गोल्ड लीव्ज हे बॉटमला अटॅच आहे. आता वरती जर पाहिलं आपण तर इथं मेटल नॉब आहे पहा, आहे, किंवा तुम्ही इथं पण पाहू शकता हा मेटल नॉब आहे, बरोबर ना? हा आहे मेटल नॉब. आता जर आपण एखादा चार्ज ऑब्जेक्ट आहे, सपोज इथं हा जो ऑब्जेक्ट आहे हा कोणता ऑब्जेक्ट आहे? चार्जड ऑब्जेक्ट आहे. तर हा चार्ज ऑब्जेक्ट याच्यावर कोणता चार्ज आहे? पॉझिटिव्ह. हे आपण मेटल नॉबला काय केलं? या ठिकाणी टच केला. मग टच केल्याबरोबर काय होतं की याच्यातला जो पॉझिटिव्ह चार्ज आहे हा फ्लो होऊन पूर्ण रॉड थ्रो जर पाहिलं आपण ते कुठपर्यंत आला बरं? हे जे
गोल्ड लीफ होते तिथपर्यंत आलं, बरोबर. मग आता याच्यामध्ये होतं काय की हा जो चार्जचा फ्लो लीफवर झाला, तर हे तुम्हाला माहिती आहे का, इथं जर पाहतो मी हे दोन्ही एकमेकांना कसे होते, क्लोज होते. आता या पॉईंटला हे काय झालं बरोबर, थोडे सेपरेट झाले किंवा आपण त्याला शब्द काय वापरू, काय झालं, ते डायव्हर्ज झालं. मग आता यामध्ये ते किती प्रमाणात डायव्हर्ज होणार, तर तो डिग्री ऑफ डायव्हर्जन कशावर अवलंबून राहील की किती चार्ज आपण ट्रान्सफर करतो, बरोबर. म्हणजे याचा अर्थ यामध्ये पानं एकमेकांपासून किती दूर जातील त्याचं जे डिग्री ऑफ डायव्हर्जन्स आहे हे कशाच्या प्रोपोर्शनल असेल या ठिकाणी, अमाऊंट ऑफ चार्ज. म्हणजे चार्जचा अमाऊंट जितकं जास्त तितकं त्या ठिकाणी ते लीफ एकमेकांपासून काय होतील, डायव्हर्ज होतील. आणि यावरून आपण त्या चार्ज ऑब्जेक्टमध्ये किती चार्ज आहे तर हे डिटेक्ट करण्यासाठी कशाचा वापर केला, इलेक्ट्रोस्कोपचा वापर केला. मग आता पुढे जर पाहिलं आपण तर एखादी सपोज आपण कन्सिडर करू की एखादी न्यूट्रल बॉडी आहे, ओके. आता या न्यूट्रल बॉडीवर आपल्याला काय करायचं आहे की एनी काइंड ऑफ चार्ज जो आहे, कोणत्याही प्रकारचा चार्ज असू द्या, ओके. सो एनी काइंड ऑफ चार्ज म्हणजे तो आयदर पॉझिटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह असेल, तर या न्यूट्रल बॉडीवर आपल्याला एकतर ॲड करायचा आहे किंवा या ठिकाणी त्या बॉडीवरून काय करायचं आहे, रिमूव्ह करायचं आहे. तर न्यूट्रल बॉडीवर एखादा चार्ज ॲड होत असेल किंवा एखादा चार्ज रिमूव्ह होत असेल, या दोन्हीपैकी कोणताही एक इव्हेंट झाला तर याचा अर्थ ती न्यूट्रल बॉडी आता न्यूट्रल बॉडी राहिली का, नाही. ती बॉडी या ठिकाणी काय झाली, आता चार्जड झाली. म्हणजे एखाद्या बॉडीला चार्ज होण्यासाठी पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह या दोन्हीपैकी एक चार्ज ॲड होणे किंवा रिमूव्ह होणे, याचा अर्थ त्या न्यूट्रल बॉडीला आपण काय केलं, या ठिकाणी चार्ज केलं. म्हणजे याचा अर्थ की आपण काय केलं की या ठिकाणी एखादी बॉडी चार्ज करत असताना दोन गोष्टी केल्या की त्यामध्ये चार्ज आपण वाढवला, एक्सेस चार्ज. एक्सेस म्हणजे काय, अतिरिक्त वाढवणे, हे ना. चार्ज आपण प्लस किंवा मायनस ॲड केलं त्याला आपण एक्सेस चार्ज केलं. किंवा एखादा चार्ज रिमूव्ह करणे, याला काय म्हणायचं माहिती आहे का, डेफिसिट ऑफ चार्ज. काय म्हणायचं याला, डेफिसिट ऑफ चार्ज. डेफिसिट ऑफ चार्ज म्हणजे चार्ज रिमूव्ह करणे. म्हणजे चार्ज ॲड करत असेल तर एक्सेस चार्ज जर कमी करून जर आपण बॉडी चार्ज करायला त्याला म्हणायचं डेफिसिट ऑफ चार्ज. अशा दोन कन्सेप्ट आहे. आता आपण बोलूया एक सॉलिडबद्दल. आता सॉलिड्समध्ये काय होतं की तुम्हाला माहीत आहे की जे इलेक्ट्रॉन्स असतात, ओके. सो सॉलिडमध्ये जे इलेक्ट्रॉन्स आहेत तर हे लेस टाईटली बाउंड असतात. म्हणजे कमी प्रमाणात का होईना पण ते एकमेकांना टाईटली बाउंड असतात. आता हे जे इलेक्ट्रॉन्स लेस टाईटली आहेत एखाद्या ॲटममध्ये, तर हेच ॲक्च्युअल काय आहेत की जो आपण शब्द घ्यायला ना या ठिकाणी की जो चार्ज ट्रान्सफर व्हायला, तर चार्ज ट्रान्सफर व्हायला म्हणजेच काय की एका ॲटममधून इलेक्ट्रॉन्स हे दुसऱ्याकडे काय आले या ठिकाणी ट्रान्सफर व्हायले, ओके. आता तुम्हाला माहिती आहे की आपण यामध्ये शिकलेलो आहे की दोन केसेस असतात की बॉडीकडून जर इलेक्ट्रॉनचा काय होत असेल, लॉस होत असेल, तर अशा वेळेस जी बॉडी आहे त्या बॉडीवर कोणता चार्ज येतो, या ठिकाणी पॉझिटिव्ह चार्ज येतो, बरोबर. आता इलेक्ट्रॉनचा लॉस झाला म्हणजे काय झाला, डेफिसिट ऑफ चार्ज. लक्षात आलं ना तुम्हाला की डेफिसिट ऑफ चार्जमुळे काय झालं की पॉझिटिव्ह चार्ज झाला, इलेक्ट्रॉनचा काय झालेला आहे, लॉस झालेला आहे. सेकंड केसमध्ये जे इलेक्ट्रॉन्स आहेत त्या इलेक्ट्रॉनचं काय होणार, या ठिकाणी गेन होणार. गेन झालं म्हणजे एक्सेस चार्ज, निगेटिव्ह चार्ज ॲड झाला, बरोबर. मग एक्सेस चार्ज आला तर याचा अर्थ त्याच्यावर एक्सेस निगेटिव्ह चार्ज आला, इलेक्ट्रॉन आले म्हणजे त्या बॉडीवर कोणता चार्ज आला, निगेटिव्ह चार्ज आला.
आणि आपल्या कन्सेप्टच्या सुरुवातीला आपण बोललो होतो की जेव्हा आपण जो ग्लास रॉड आहे तर या ग्लास रॉडला जेव्हा आपण रब केलं होतं, कशाच्या अगेन्स्ट, सिल्कच्या अगेन्स्ट रब केलं होतं, तर आता याच्यात काय होतं माहिती आहे का की जे इलेक्ट्रॉन्स आहेत हे इलेक्ट्रॉनचं वहन हे कुठून कुठं झालं, ग्लास रॉडकडून सिल्ककडे झालं. आणि त्याच्यामुळं ग्लास रॉडवर मला सांगा इलेक्ट्रॉन कमी झाले म्हणजेच याच्यावर तर याचा पॉझिटिव्ह चार्ज दिसून येईल, म्हणजे याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आला. आणि इलेक्ट्रॉनचं ट्रान्सफॉर्मेशन सिल्ककडे झालं म्हणून त्याच्यावर कोणता चार्ज आला, निगेटिव्हली चार्ज आला. मग याचा अर्थ काय झाला की जेव्हा रबिंग प्रोसेस होते तर रबिंग प्रोसेसच्या दरम्यान काय होत नाही बरं की या ठिकाणी नो न्यू चार्ज क्रिएटेड. काय शब्द वापरावे, नो न्यू चार्ज क्रिएटेड. कोणताही नवीन चार्ज तयार झाला का रब करत असताना, नाही. तर फक्त चार्जचं काय झालं त्या ठिकाणी, ट्रान्सफॉर्मेशन झालं. म्हणजे याचा अर्थ काय झालं की काही नंबर्स ऑफ इलेक्ट्रॉन्स हे ट्रान्सफर झाले, परंतु लक्षात ठेवायचं आहे फार जास्त इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होत नाही. काय शब्द वापरलो मी, जे इलेक्ट्रॉन ट्रान्सफर व्हायले ना ते अतिशय कमी प्रमाणात असतात. सो व्हेरी स्मॉल फ्रॅक्शन, म्हणजे रॉडचे सगळेच इलेक्ट्रॉन गेले का, नाही, अतिशय स्मॉल फ्रॅक्शनमध्ये इलेक्ट्रॉन्स या ठिकाणी ट्रान्सफर होत असतात. आणि कोणते इलेक्ट्रॉन मग, जे की मी तुम्हाला इथं म्हणलं होतं की लेस टाईटली बाउंड इलेक्ट्रॉन, बरोबर आहे का. म्हणजे जे लेस टाईटली बाउंड इलेक्ट्रॉन किंवा ज्यांना आपण फ्री इलेक्ट्रॉन्स म्हणतो, हे की नाही, तर हे इलेक्ट्रॉन फक्त या ठिकाणी काय झाले, ट्रान्सफर झाले. मग ओव्हरऑल काय झालं की रबिंग आणि चार्जिंग यांचा तुम्हाला संबंध लक्षात आला पूर्णपणे. आता कंडक्शनच्या हिशोबानं जे सबस्टन्स आहेत या सबस्टन्सचं क्लासिफिकेशन आपण 2 क्रायटेरियामध्ये करू शकतो. ओके, तर एक आहे कंडक्टर्स आणि दुसरा आहे इन्सुलेटर्स. आता तुम्हाला माहीत आहे की कंडक्टरचं वैशिष्ट्य आहे की हे काय ॲलो करतात, इलेक्ट्रिसिटी, बरोबर. जे इलेक्ट्रिसिटी ॲलो करणं हे कंडक्टरचं वैशिष्ट्य आहे. आणि यांच्यामध्ये काय प्रेझेंट असतात, फ्री इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट असतात, ज्यांना आपण इलेक्ट्रिक चार्जेस म्हणतो, जे की त्यामध्ये ते मोबाईल फ्री म्हणजे मूव्ह होऊ शकतात. आता याचे जे एक्झाम्पल्स आहेत तुम्हाला माहिती आहे, जनरली सर्व मेटल्स हे काय असतात, गुड कंडक्टर्स असतात. त्यानंतर इवन आपली जी ह्युमन आहे किंवा ॲनिमलची बॉडी असेल, बरोबर, तर ह्युमन आणि ॲनिमल बॉडी हे सुद्धा कोण आहेत, कंडक्टर्स आहेत. त्यानंतर स्वतः आपली जी अर्थ आहे ही सुद्धा काय आहे, कंडक्टर्स आहेत. आणि दुसरीकडे जर पाहिलं आपण की जे इलेक्ट्रिसिटी ॲलो करत नाही, याचा अर्थ यांच्यामध्ये काय प्रेझेंट असतो, हाय रेजिस्टन्स प्रेझेंट असतो, तर त्यांना आपण काय म्हणतो, इन्सुलेटर्स म्हणतो. आणि दॅट्स वाय त्यामधून इलेक्ट्रिसिटी पास होत नाही. आणि यांचे जर आपण एक्झाम्पल जर पाहिले तर त्यामध्ये ग्लास असेल, त्यानंतर जी पोर्सिलिन, ओके, 10वीला शिकलो होतो आपण पोर्सिलिन, त्यानंतर प्लास्टिक असेल, त्यानंतर नायलॉन, त्यानंतर लाकूड असेल, वूड, हे सर्वच्या सर्व सबस्टन्समध्ये हाय रेजिस्टन्स आहे, फ्री इलेक्ट्रॉन्स नाही, इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करत नाही. दॅट्स वाय दे आर द इन्सुलेटर्स. आता कंडक्टरचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे पहा, की कंडक्टरवर जेव्हा आपण काही चार्ज ट्रान्सफर केलं
लक्षात आलं. इफ सम चार्जेस आर ट्रान्सफर टू द कंडक्टर्स, तर यांचं काय होतं माहिती आहे का, तर हे रेअरली गेट्स डिस्ट्रीब्युटेड. म्हणजे याचा अर्थ काय की जर कंडक्टरवर आपण एखादा पॉझिटिव्ह चार्ज किंवा निगेटिव्ह चार्ज ट्रान्सफर केला, तो रेअरली सर्व दिशेला काय होतं त्या ठिकाणी, त्या मेटलवर म्हणा त्या कंडक्टरवर पूर्ण दिशेला पसरतो. म्हणजे रेअरली काय झालं त्या ठिकाणी, तो डिस्ट्रीब्यूट झाला पूर्ण एंटायर सरफेसवर. मात्र इन्सुलेटर संदर्भात जर पाहिलं आपण, तर इन्सुलेटरमध्ये जर आपण चार्ज ट्रान्सफर जर केला, इफ चार्ज ट्रान्सफर, तर इन्सुलेटरवर चार्ज ट्रान्सफर केला ना, तर तो फक्त एकाच ठिकाणी राहतो, तो डिस्ट्रीब्यूट होत नाही, तो स्टेज ॲट सेम प्लेस. लक्षात आलं की फरक काय आहे, की कंडक्टरवर जेव्हा आपण एखादा चार्ज ट्रान्सफर करतो तर पूर्ण एंटायर सरफेसला तो लगेचच काय होतो, रेअरली डिस्ट्रीब्यूट होतो. परंतु जेव्हा इन्सुलेटरवर एखादा चार्ज आपण ट्रान्सफर करतो तेव्हा तो एकाच ठिकाणी राहतो. मग आता या प्रॉपर्टीमध्ये तुम्ही म्हणताल की या प्रॉपर्टीचा काय फायदा आहे. आता या प्रॉपर्टीचे रिझन आपण पहिल्या एक्झाम्पलमध्ये समजून घेऊ. तर लक्षात घ्या, जेव्हा आपण नायलॉन असेल किंवा एखादा प्लास्टिकचा कंगो असतो पहा, है ना, तर यांना जेव्हा आपण रब केलं म्हणजे याच्यावर आपण त्यांना काय केलं, या ठिकाणी चार्ज त्यांच्यावर ट्रान्सफर केला, तर अशा वेळेस ते काय झाले होते, इलेक्ट्रिफाईड झाले होते, है ना, हेअर्सवर रब केल्यानंतर. मात्र जर आपण एखादा मेटल म्हणजे एखादा स्पून घेतला, मी चमचा घेतला, कशाचा आहे तो, मेटलचा आहे, आणि याला जर मी रब केलं, लक्षात घ्या, याला जर मी ड्राय एअरवर रब केलं, तर या ठिकाणी हा नॉट इलेक्ट्रिफाईड, म्हणजे हा इलेक्ट्रिफाईड झाला का बरं, नाही झाला. कारण काय झालं की जेव्हा नायलॉन किंवा प्लास्टिक फोमला मी ड्राय हेअरवर रब केलं, तर अशा वेळेस जो चार्ज होता तो एकाच ठिकाणी राहिला, तो डिस्ट्रीब्यूट झाला का नाही, म्हणून त्यानं कागदाचे लहान लहान कपड्याला काय केलं, अट्रॅक्ट केलं. पण जेव्हा एखाद्या मेटलला मी ड्राय हेअर्सवर रब करतो, तर याचा अर्थ तो त्या ठिकाणी चार्ज ट्रान्सफर होत नाही असं नाही, पण तो चार्ज काय व्हायला या ठिकाणी एंटायरली डिस्ट्रीब्यूट व्हायला, आणि दॅट्स वाय त्या ठिकाणी त्याला आपल्याला असं म्हणता येत नाही की तो इलेक्ट्रिफाईड झाला किंवा तो अट्रॅक्ट करतो का, नाही करत. आता झालं काय, तर तुम्हाला मी अगोदर सांगितलं की मेटल्स असेल, ह्युमन बॉडी असेल, बरोबर आहे का, तर यांच्यामध्ये काय होतं की जे चार्जेस लीक होतात आपल्या बॉडीकडून किंवा एखाद्या मेटलकडून, तर अशा वेळेस हे दोन्ही कंडक्टर्स आहेत, आणि अशा वेळेस काय होतं की हे चार्जेस हे कोणाकडे जातात, या ठिकाणी अर्थकडे जातात. कोणाकडे जातात, अर्थकडे जातात. समजा आता माझ्याकडे मेटल आहे, ते मेटल मी रब केला, तर जो चार्ज आला तो अगोदर मेटलकडे गेला, ते कंडक्टर आहे म्हणून माझ्या बॉडीकडे गेला, कारण माझी बॉडी कंडक्टर आहे, माझ्या बॉडीला कोणाला अटॅच आहे, अर्थला, मग ते कोणाकडे गेला, अर्थकडे गेला. म्हणजे ॲक्च्युअल मग याच्या मागचं रिझन काय आहे, किंवा मी मेटल जेव्हा रब केला होता तर त्याच्यामध्ये तो का झाला नाही त्या ठिकाणी इलेक्ट्रिफाईड, है ना, जसं की यानं अट्रॅक्ट केलं का, नाही, मग चार्ज गेला कुठे, रब केल्यावर तर चार्ज आला होता. पण सर्वच्या सर्व कोण आहेत, हातात धरलेला मेटल पण कंडक्टर आहे, बॉडीसुद्धा कंडक्टर आहे, आणि अर्थसुद्धा काय आहे, कंडक्टर आहे. म्हणजे इथं चार्जचं काय होतं, लिकेज होतं. काय होतं, चार्ज या ठिकाणी लीक व्हायला किंवा ट्रान्सफर व्हायला सर्वच्या सर्व मेटेरियल्स कोण होते, कंडक्टर्स होते. आता जेव्हाही आपण चार्ज बॉडी आहे, एखादी चार्ज बॉडी आहे, ही कोणाच्या कॉन्टॅक्टमध्ये आणली,
अर्थच्या कॉन्टॅक्टमध्ये आणली. तर अशा वेळेस काय होतं की जेवढे काही त्या चार्ज बॉडीवर एक्सेस चार्ज असेल ना, जितका काय जास्तीचा चार्ज असेल, बरोबर आहे का. सो या ठिकाणी एक प्रकारचा तो करंट तयार करतो आणि हा करंट कुठे ट्रान्सफर झाला, या ठिकाणी अर्थकडे झाला. आणि याच प्रोसेसला आपण काय म्हणतो, अर्थिंग. काय म्हणतो आपण याला, अर्थिंग म्हणा, किंवा याला दुसरा शब्द आहे ग्राउंडिंग. आता आपल्याला माहीत आहे की आपल्या घरी जी इलेक्ट्रिसिटी आहे तर त्याला आपण अर्थिंग करतो. लाईव्ह वायर, न्यूट्रल वायर आणि अर्थ वायर, 3 वायर आपण अभ्यास केलेला आहे. मग अर्थ वायर कायसाठी असतो की एक्सेस चार्ज जर आला तो कुठे ट्रान्सफर करायचा, ग्राउंडकडे, कारण ग्राउंड स्वतः काय आहे, कंडक्टर्स आहे. मग एक्सेस चार्ज ट्रान्सफर केला की चार्ज बॉडी जी आहे तर त्यावरचा एक्सेस चार्ज आपण या ठिकाणी कमी करू शकतो. आणि म्हणून ते एक सेफ्टी मेजर आहे की इलेक्ट्रिक सर्किटच्या काही घटना होऊ नये अप्लायन्सेसच्या. म्हणून आपण काय करतो, एक मेटलची प्लेट घेतो आणि ती अर्थमध्ये, आपण पाहिलं ना, स्टडी केलं याच्या अगोदर, तर त्याला आपण अर्थिंग म्हणतो. तर हे अर्थिंग करण्यामागचं जर सर्वात मोठं रिझन काय असेल तर अर्थ स्वतः एक काय आहे, कंडक्टर आहे. ओके, नेक्स्ट याच्यामध्ये आपण चार्जिंग बाय इंडक्शन या संदर्भात डिस्कस करू.